नमस्कार, वर्षाच किचन रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण रताळ्याच्या घाऱ्याची रेसिपी बघणार आहोत. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी एक रताळा घेतलेला आहे, स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे. आता हे आपण कट करून घ्यायचे आणि कुकरमध्ये 2 शिट्ट्यांमध्ये शिजवून घ्यायचे. तर मी ते डबा घेतला, याच्यामध्ये थोडंसं पाणी आणि थोडंसं मीठ टाकलं चवीनुसार. हे चांगलं आपल्याला 2 शिट्ट्यांमध्ये व्यवस्थित शिजवून घ्यायचे. 2 शिट्ट्या झाल्यानंतर आपलं हे रताळं चांगल्या प्रकारे शिजलेलं आहे. आता आपण याची साल काढून घेऊया. थंड झाल्यानंतरच साल निघते त्याची. साल काढून झाल्यानंतर आता आपण हे किसणीच्या साहाय्याने नाही तर मॅशरच्या साहाय्याने पण तुम्ही हे मॅश करू शकता. मी ते किसून घेतलेलं आहे. व्यवस्थित आपल्याला असं बारीक किसून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये मी 1 वाटी गूळ वापरणार आहे. इथं मी गूळ पावडर वापरली आहे. मी गूळ किसूनही घेऊ शकता आणि याच्यामध्ये तुम्ही गूळ तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता मी हा रताळ्याच्या ज्या पेस्ट आहे ती आपण केलेली, त्याच्यामध्ये हा गूळ व्यवस्थित असा मिक्स करून घेणार आहे. व्यवस्थित त्याच्यामध्ये त्या गाठी पण आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत रताळा गुळाच्या. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अशा मध्ये मध्ये गुळाच्या अशा हे जाडसर असं राहतं, तर ते आपण बाजूला काढून घेऊया. आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार वेलची पावडर, जायफळ पावडर घेतलेली आहे, ही आता याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. नंतर व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी आपल्याला तांदळाचं पीठ वापरायचं आहे. ते मी चाळून घेतलेलं आहे दोन्ही पीठं. आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे या पेस्टमध्ये. थोडंसं आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि आता आपण हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. घट्ट असं जरासं पुऱ्यांना पीठ आपण करतो तसंच करून घ्यायचं आहे. जास्त पातळही नाही, जास्त घट्टही नाही. याच्यामध्ये पाण्याचा वापर बिलकुल नाही करायचा. बघू शकता आपला पीठ मळून झालेलं आहे. आपण हे 10 मिनटं व्यवस्थित असं झाकून ठेवायचं आहे. तर 10 मिनटानंतर आपलं पीठ व्यवस्थित मळलेलं आहे. आता याला आपण 3 भागामध्ये डिवाईड करून घ्यायचं आहे. जसं आपण पुऱ्या करतो सेम तसंच व्यवस्थित गोळा करायचा आहे. हा तुम्ही तेलावरती, तुपावरती नाही तर पिठावरती पणही लाटू शकता. मी इथे पिठाचा वापर केलेला आहे. मी याची अशी मोठी पोळी अशी लाटून घेणार आहे. खूप छान लागतात घाऱ्या. लहान मुलं, मोठी मुलं सगळे आरामात खाऊ शकतात आणि या उपवासाला चालू शकतात. उपवासाला फक्त तुम्ही याच्यामध्ये गव्हाचं पीठ न वापरता राजगिऱ्याचं पीठ वापरू शकता, नाहीतर आपले साबुदाण्याचं पीठ बारीक करूनही याच्यामध्ये वापरू शकता. 7 ते 8 दिवस ह्या पुऱ्या आरामात राहतात. कुठेही प्रवासाला तुम्ही सहज नेऊ शकता. तर आपली पोळी अशी पातळ आणि जास्त जाड पण नाही, मीडियम अशी लाटून घ्यायची. मी ग्लास घेतला. तुम्ही कोणत्याही साच्याने हे त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या करू शकता. भोपळ्याच्याही या पुऱ्या केल्या जातात घाऱ्या. मी रताळ्याच्या दाखवल्या आहेत. आता आपण हे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे मी. तेल आपलं गरम झालं की आपल्याला ह्या पुऱ्या
तळून घ्यायच्या आहेत. तेल आपलं चांगलं तापलेलं आहे. कमी गॅसवरती आपल्याला ब्राऊन कलरमध्ये छान अशा खरपूस भाजून घ्यायच्या आहेत. बघू शकता त्याला किती ब्राऊन कलर आलेला आहे. अशा प्रकारे आपल्या ह्या घाऱ्या तळून घ्यायच्या आहेत सर्व. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या नवीन नवीन रेसिपीसाठी मला फॉलो करा. आणि दुसरी रेसिपी कुठली दाखवू हे पण मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.